चिंचवड विद्यापीठ, पुणे। सीजेपीच्या पाठिंब्यासाठी मनसे उभाठा मैदानात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम। 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक। सीजेपी शिष्टमंडळ आणि सरकारसोबत झालेल्या बैठकीत निर्णय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास सरकार तुर्तास तयार नाही। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भात सरकार शनिवारपर्यंत निर्णय घेणार। केंद्र सरकारच्या बैठकीनंतर सीजेपीचा दावा। प्रधान यांचा राजीनामा न घेतल्यास मोदींची खुर्ची धोक्यात, अभिजित दीपकेंचा सरकारला इशारा। नीट पेपर फुटीवरून विरोधक आक्रमक। संसद भवन परिसरात विरोधकांचं आंदोलन तर लोकसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे सोमवारपर्यंत कामकाज स्थगित। सोनम वांगचुक यांनी 26व्या दिवशी सोडलं उपोषण। जेपी नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्यासोबत चर्चा। अपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखचे वरिष्ठ नेते सुद्धा होते उपस्थित। सोनम वांगचुक म्हणजे अण्णा पार्ट 2, काँग्रेसचा घणाघात। सरकारसोबत डील करत असल्याचा सुद्धा आरोप। दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्या रद्द। दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। कायदा सुव्यवस्थेसाठी अतिरिक्त खबरदारी। आंदोलनात हिंसा करणारे सीजेपीचे आंदोलक नाहीत, अभिजित दीपके यांचा दावा। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाआडून हिंसाचाराचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप। सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत पोलिसाचा राजीनामा। उत्तराखंडच्या पोलीस शिपाई शेरसिंहांचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा। सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाचे राज्यातही पडसाद। मुंबईसह नागपूर, संभाजीनगरमध्ये आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची आंदोलकांकडून मागणी। मुंबई पोलिसांना आंदोलक मुलीचा विनयभंग केल्याचा काँग्रेसचा आरोप। रोहित पवारांनीही पोलीस हवालदाराचा व्हिडिओ केला ट्विट। भाजपा म्हणतं हे मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं षडयंत्र। मुंबई पोलिसांनी ट्विट डिलीट केलं। रोहित पवारांच्या आरोपानंतर दिलं होतं स्पष्टीकरण। रोहित पवारांनी सुद्धा रिट्विट करून केले होते सवाल। पालखीत न्याहारीचा स्वयंपाक करत असताना अचानक गॅस गळती। गॅस सिलेंडर गळतीमुळे गाडीला लागली आग। काही वारकरी जखमी। स्वयंपाकाचं साहित्य जळून खाक। पेण तालुक्यातील वरवणे गावामध्ये भूस्खलन। मातीचा ढिगारा खाली आल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान। भूस्खलनामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। कोल्हापुरातील पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर। पंचगंगा नदीची पातळी 31 फुटांवर। जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली। पालघरच्या चिंचणी वाणगाव परिसराला पुराचा फटका। अनेक घरात शिरलं पाणी। संसारोपयोगी साहित्याचं नुकसान। गुजरातच्या नवसारीत भीषण पूरस्थिती। अहमदाबाद, सुरतसह अनेक शहरात पाणीच पाणी। अडकलेल्यांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलवलं।